रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत विजया राज्याध्यक्ष यांची पारंब्या ही एक सुंदर कथा. 1 वाजला. दुपारच्या विश्रांतीची वेळ झाली. सकाळपासून काही ना काही चालूच होते. शरदला दररोज अंडी व टोस्ट खाऊन कंटाळा येत असेल म्हणून त्याला थालीपीठ लावून दिले. तो 9लाच बाहेर पडला. माधवीला जरा उशिरा निघाले तरी चालण्याजोगे होते. पण बसने जाण्याची कटकट नको म्हणून तीही शरद बरोबरच निघत असे. घरात 2 नोकर होते, तरीही तिची थोडी घाई व्हायचीच. मग कधी हे विसर कधी ते विसर असे घडायचे. म्हणून तिला ती बाहेर पडण्यापूर्वी आठवण करून द्यायची. अगं, पैसे घेतलेस ना? आज तुझ्या मैत्रिणीला कोणतं पुस्तक द्यायचं होतं ते घेतलंस का बरोबर? त्या दोघांपाठोपाठ मुलांच्या शाळेची बस यायची. सगळी तयारी असली तरी एखादी गोष्ट राहून गेलेली असायची. मग अभिजितला मोजे घाल, अश्विनीची रिबन शोधून दे. आजी आजी करत त्यांनी विचारलेल्या नाना प्रश्नांना उत्तरे दे. 9:30 नंतर मात्र घर शांत व्हायचे. शारदाबाई स्वतःची कामे आटपू लागायच्या. अंघोळ, देवपूजा, पोथीच्या एखाद्या अध्यायाचे वाचन, बारीक सारीक शिवणकाम आणि त्यानंतर जेवण. जेवल्यानंतर वर्तमानपत्र हाती धरायचे. पण वर्तमानपत्रापलीकडचे कितीतरी त्या वाचत असत. फिरत्या वाचनालयामुळे वेगवेगळी मासिके घरात येत. फारशी पुस्तके नव्हती घरात, पण त्यांनी वाचनालयात नाव घातले होते. तेथून त्यांना कोणी ना कोणी पुस्तके आणून द्यायचे. कधी त्या स्वतः जायच्या, कधी शरद त्यांना म्हणायचा, आई, कशाला या वयात इतकी धडपड करतेस तू? जरा आराम कर. तुझ्या करमणुकीसाठी मुद्दाम टेलिव्हिजन घेतला आहे. कधी बाहेर पडावंसं वाटलं, कोणाकडे जावंसं वाटलं तर घरी गाडी आहे. शरदचे म्हणणे खरेच होते. साताऱ्याचे घर सोडून मुंबईला येऊन राहिल्यापासून त्यांना काही कमी नव्हते. शरद हा त्यांचा दुसरा मुलगा. तो एका मोठ्या कंपनीत ऑफिसर होता. त्याच्या बायकोला माधवीलाही चांगली नोकरी होती. त्यामुळे मुबलक पैसा घरात यायचा. सुखसोयींची वाण नव्हती. कंपनीकडून मिळालेला मोठा ब्लॉक, सुबक फर्निचर, रेफ्रिजिरेटर, टेलिव्हिजन, गाडी. दोघांनाही कपड्यांचा भारी शौक. त्यामुळे उंची, विदेशी साड्यांची, इतर कपड्यांची घरात नेहमी रेलचेल. माधवीच्या ड्रेसिंग टेबलावर तऱ्हेतऱ्हेच्या लिपस्टिक्स, सेंट्स पडलेली असायची. त्यांची मुलेही हसरी चुणचुणीत होती. त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली होती. ती मागतील ते त्यांना मिळायचे. खेळणी, पुस्तके, खाणेपिणे, सिनेमा, नाटकाचे कार्यक्रम चालू असायचे. नेहमी पार्ट्यांना जावे लागायचे. मधून घरीही पार्ट्या व्हायच्या. त्यावेळी विलायती दारू यायची, कोंबडी शिजायची, सुखवटू जात असायचे. शारदाबाईंचा यापैकी कशालाच विरोध नव्हता. जर तो इतके मिळवतो आहे तर त्याने ते का भोगू नये? पण शारदाबाईंचे मन मात्र या सुखात कधी रमले नाही. त्या सुखाची सवय नव्हती म्हणून आणि त्याचे मुळापासूनच फारसे आकर्षण नव्हते म्हणूनही. शरद विचारायचा, कशाला या वयात इतकी धडपड करतेस तू? पण जन्मभर त्या खरंच धडपडच करत आल्या होत्या. तरुण वयात वैधव्य आले. 2 मुलांची जबाबदारी अंगावर होती. ती मोठी होत असताना काय करावे लागले नाही. पण त्याचे फळही त्यांना मिळाले. दोन्ही मुले हुशार निघाली. दोघांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव मिळविले. एक कीर्तिवंत झाला तर दुसरा श्रीमंत झाला. दोघांचे सारखेच कौतुक. पण मोठ्या मुलाच्या कीर्तीचा अभिमान नाही म्हटले तरी अधिक होता. रघुनाथ एक कवी म्हणून प्रसिद्धीला आला. 40च्या आतच त्याचे 2-3 संग्रह निघाले. तेव्हा त्या कृतकृत्य झाल्यासारखे त्यांना वाटले. पण दिवस असे बदलत असतानाच आणखी एक आघात झाला. रघुनाथ एकाएकी गेला. या दुःखातून सावरणे कठीण होते. शरद मुंबईला चल म्हणत होता, तरीही त्या जिद्दीने साताऱ्यालाच राहिल्या. पण गेल्या वर्षी तो हिरेलाच पेटला आणि आईला म्हणाला, आई, अशी एकटी किती दिवस राहणार आहेस तू? मला तिकडे तुझी फार काळजी वाटते. शेवटी त्यांनी आपला हट्ट सोडला. त्या मुंबईला आल्या. आता काही कमी नव्हते, पण त्यांचा जीव रमत नव्हता. भूतकाळ त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. ते जुने दिवस आठवायचे आणि काहीतरी फार मोलाचे हरवल्यासारखे वाटायचे. भोवतीच्या वैभवाची कळाच एकाएकी उतरून जायची. जुने दिवस, साताऱ्याच्या एका जुन्या वाड्यातील 2 खोल्यांत काढलेले दिवस. धडपड होती, पण आनंदही होता. रघुनाथला नुकतीच प्रसिद्धी मिळू लागली होती. पत्रे यायची, बाहेरगावचे लेखक यायचे, गप्पा रंगायच्या.
दारात उभ्या असलेल्या शारदाबाईंना पाहून रघुनाथचे मित्र म्हणायचे, आई, तुम्ही येऊन बसा ना. शरदचे मित्रही आज आपल्याला तोच मान देतात. पण रघुनाथच्या मित्रांनी दिलेल्या मानावर आपला अधिकार आहे असे वाटायचे रघुनाथच्या कीर्तीत आपला लहानसा का होईना वाटा आहे. शरदच्या श्रीमंतीशी मात्र आपला काही संबंध नाही. म्हणूनच तिच्या संबंधी एवढा परकेपणा आणि त्यातून निर्माण झालेले एकटेपण वाढू नये म्हणून आयुष्याचे जुने वळण न सोडण्याचा खूप अट्टाहास. एकसारखे काहीतरी करत राहायचे, वाचत राहायचे. त्या शब्दात रघुनाथचे प्रतिबिंब पाहायचे. आजही त्या विश्रांतीसाठी आडव्या झाल्या तेव्हा त्यांच्या हातात पुस्तक होतेच. काही वेळ पुस्तक वाचून त्या डोळे मिटत होत्या. तेवढ्यात फोन वाजला. त्या चटकन उठल्या, फोन जवळ आल्या. आता वेळी अवेळी येणाऱ्या फोनची आणि ते घेण्याची त्यांना सवय झाली होती. फोन उचलताना वाटले शरदच्या एखाद्या मित्राचा असेल किंवा कदाचित शरदचाच फोन असेल. हॅलो हॅलो, गोखल्यांचं घर ना? हो, आपण कोण बोलतात? मी अविनाश सांगलीकर बोलतोय. पण आता गोखले घरात नाहीत. संध्याकाळी फोन करा 7 नंतर. अहो, मी त्यांची आई बोलते. मला तुमच्याशीच बोलायचंय आई. माझ्याशी? हो, भेटायचं आहे काही कामासाठी. केव्हा येऊ तुमच्याकडे? केव्हाही या, मी कुठे बाहेर जात नाही. मग आज येऊ का? दुपारी 4च्या सुमारास. काम झालं तर ताबडतोब परत जावं म्हणतो. या या, ठीक आहे. तुम्हाला घरचा पत्ता? मला ठाऊक आहे. 4ला बरोबर येतो. फोन बंद झाला. शारदाबाई गोंधळल्या होत्या. आपल्याला भेटू इच्छिणारा हा अविनाश सांगलीकर कोण असेल? तो परगावाहून आला आहे. त्याला आपला फोन नंबर, पत्ता सगळं कसं काय ठाऊक आहे? त्या अर्थी काहीतरी महत्वाचे काम असावे. पण काय? काहीच कल्पना येईना. साताऱ्याची गोष्ट वेगळी होती. तेथे आपल्याकडे पुष्कळ माणसांची ये जा असे. पण या मुंबईत आपल्याला स्वतंत्रपणे ओळखणारे आहे कोण? सगळेजण शरदची आई म्हणून ओळखतात. फोन येतात, पण ते फक्त शरद किंवा माधवी यांना निरोप सांगण्यासाठी केलेले असतात. आपल्याशी बोलण्यासाठी परक्या माणसाने केलेला हा पहिलाच फोन आणि आपल्याशी काम आहे म्हणून भेटायला येणारा हा पहिलाच माणूस. कोण असेल तो? शारदाबाईंचे कुतूहल वाढले. पुन्हा डोळा लागेना. त्या काहीतरी चाळत वेळ काढत राहिल्या. बरोबर 4ला अविनाश सांगलीकर आला. उंच तरतरीत. शारदाबाईंना का कोण जाणे आपल्या रघुनाथची आठवण झाली. तो दीक्षित असताना थोडाफार असाच दिसत असे. त्यांची नजर आपोआपच भिंतीवरील त्याच्या फोटोकडे गेली. सांगलीकरचा क्षणभर विसर पडला. हा रघुनाथ कवींचा फोटो? हो, मी अविनाश सांगलीकर. ओळखलं मी तुम्हाला. बसा ना. संभाषण थांबले. ते स्वाभाविकच होते. बाहेरून आलेल्या माणसाला अवघड वाटू नये म्हणून शारदाबाईंनी इकडचे तिकडचे बोलायला, प्रश्न विचारायला सुरुवात केली. संभाषणाचा ओघ पुन्हा सुरू झाला. आपण कुठं असतात? मी बेळगावला असतो. केव्हा आलात? आजच. आल्याबरोबर फोन केला. म्हटलं आपली भेट घ्यावी. जे बोलायचं आहे ते बोलावं आणि लगेच परत जावं. या मुंबईत एक क्षण सुद्धा अधिक थांबण्याची इच्छा नाही आपली. तो हसला. बोला ना, तोपर्यंत चहा करायला सांगते. मला रघुनाथ विषयीच थोडं विचारायचं होतं. विचारा ना. शारदाबाई अस्वस्थ झाल्या. त्या घरात रघुनाथ विषयी बोलू पाहणारा हा पहिलाच व्यक्ती. सगळे होते. रघुनाथचा फोटोही होता. शरदचा तरुणपणी केलेला मोठा भाऊ हे त्या फोटोचे वर्णन होते. त्याने कविता लिहिलेल्या आहेत, नाव मिळविले आहे. हे फारसे कोणाला ठाऊक नव्हते. हॉलमधील पुस्तकांच्या कपाटात थोडीफार पुस्तकं होती. काही मुलांची, काही इंग्रजी, काही अशीच सटरफटर. रघुनाथचे संग्रह त्या कपाटात नव्हते. ते शारदाबाईंनी आपल्या ट्रंकेत ठेवले होते. मी त्यांच्याबद्दल संशोधन करतो आहे. त्यांचे संग्रह तर मिळतातच, पण इतर काय? पत्र आहेत, पण तीही प्रसिद्ध झालेली आहेत. माझ्याकडे होतं ते सगळं मी दिलं. मूळ माझ्याकडे ठेवलं इतकंच. ते ठाऊक आहे मला, पण एखादी रोजनिशी वगैरे? छे, असती तर दिली नसती का? माझ्याकडे ठेवून काय करायचं आहे मला? म्हणजे इतर काही नक्की नाही म्हणता? नाही नाही, काहीच नाही. समजा इतर कोणाकडे नवं काही मिळालं तर? मिळेल कसं? काही लिहिलं तरी तो प्रथम मला दाखवायचा. मला त्यातलं काही फारसं समजत नाही.
पण त्याची आपली एक सवय, कविता लिहिली की प्रथम ती आईला दाखवायची. केव्हापासून लिहू लागले ते? 10-12 वर्षाचा असल्यापासून. त्याआधीही लिहायचा, तेही ठेवलं आहे मी. त्याचा प्रत्येक कप्पा जपून ठेवला आहे. मला पाहायला मिळेल का? जरूर. शारदाबाईंनी आपल्या ट्रंकेतून ते जुने चुरगळलेले कागद काढून आणले. अगदी लहान वयात केलेल्या त्या मोडक्या तोडक्या कविता होत्या. 1-2 छोटे निबंधही होते. सांगलीकरचे लक्ष तिकडे वेधले. त्याला वाटले, इतका वेळ मनात घोळत असलेला प्रश्न विचारायला ही चांगली संधी आहे. त्यांनी गद्य म्हणजे गोष्टी, कादंबऱ्या वगैरे कधी लिहिलंच नाही का? नाही, कवितांचाच नाद त्याला. कविता लिहायच्या आणि वाचायच्या. संदिष्ट होता तो. चहा घेता घेता शारदाबाई रघुनाथविषयी खूप बोलत होत्या. काय सांगू आणि काय नको असे त्यांना झाले होते. आणि आस्थेने ऐकून घेणारा श्रोता समोर होता. सांगलीकर आस्थेने ऐकत होता. ऐकता ऐकता बुचकळ्यात पडला होता. ही आपल्यासमोर बसलेली बाई खरी की आपल्याला मिळालेल्या हस्तलिखितात रघुनाथने रंगवलेली बाई खरी? ते हस्तलिखित अचानकपणे त्याला मिळाले होते. रघुनाथाच्या मृत्यूला 25 वर्ष झाली म्हणून त्याने उत्साहाने एक व्याख्यानमाला योजली होती. त्या निमित्ताने एक लहानसा मेळावाही भरवला. रघुनाथाच्या चाहत्यांनी यावे असे त्यांना आवाहन केले. फारसे कोणी आले नाही. वक्ते आले आणि व्याख्याने देऊन निघून गेले. सांगलीकरने रघुनाथांच्या काही कविता वाचल्या. चांगल्या आहेत, आजही ताज्या वाटतात, असे काही जण म्हणाले. पण या पलीकडे फारसे काही घडले नाही. अविनाशला उदास वाटले. शेवटचे व्याख्यान संपल्यानंतर पाहुण्यांची परत जाण्याची व्यवस्था करून तो घरी निघाला होता. तो बाहेर पडत असतानाच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी काळे. त्या व्यक्तीने आपली ओळख करून देत त्याला म्हटले, नमस्कार. नमस्कार. तुम्ही योजलेल्या या मेळाव्याला मी मुद्दाम आलो होतो. मी रघुनाथचा फार जुना मित्र. आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलो. अरे, मग पहिल्याच दिवशी का भेटला नाहीत आपण? चला घरी चला ना. सांगलीकर त्यांना घरी घेऊन गेला. आणि मग त्यांच्या गप्पा रंगल्या त्या मध्यरात्रीपर्यंत. काळे त्याला रघुनाथबद्दल पुष्कळ काही सांगत होते. तो आसुसल्यासारखा ऐकत होता. यातील काही माहिती प्रसिद्ध झाली होती, पण काही गोष्टी अगदी नव्या होत्या. आपण हे सगळं लिहित का नाही? त्याने विचारले. लिहावंसं वाटत नाही. शिवाय हे खरं असलं तरी लोकांचा त्यावर कितपत विश्वास बसेल कोण जाणे. त्यांना वाटेल मी कल्पनेतलंच काहीतरी सांगतो आहे. खरं आहे तुम्ही म्हणता ते. लिहिण्याचं जाऊ द्या. पण आणखी काही गोष्टी आहेत माझ्या मनात. त्या विचारू का तुम्हाला? अवश्य विचारा ना. रघुनाथांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं काही लिहिलेलं नाही ते का? साधं कारण, नेहमीचंच. प्रेमभंग. त्यानंतर स्वतःविषयी फारसं काही बोलायचंच नाही असं त्यानं ठरवून टाकलं. आमच्याशी सुद्धा. पण त्यांच्या 3-4 कवितांत एका स्त्रीचा उल्लेख येतो. ती खरी, तिचं नाव सुद्धा खरं. पण अधिक काही विचारू नका, कारण मी सांगू शकणार नाही. त्यांचं आयुष्य फारसं सुखात गेलं असं वाटत नाही. कशावरून? तेच तुम्हाला सांगणार आहे. मी प्रथम तुम्हाला सांगतो आहे. रघुनाथनं लिहिलेली एक कादंबरी माझ्याजवळ आहे. काय म्हणता, कादंबरी? होय. त्यानं ती कोणाला दाखवायची नाही असं मला बजावलं होतं. असं? हो. पण त्याला जाऊन सुद्धा 25 वर्ष झाली. कशासाठी हे सगळं गुप्त ठेवायचं? त्याच्या आईला कदाचित वाईट वाटेल, पण तरीही. आईला का वाईट वाटेल त्याच्या? तुम्ही ती कादंबरी वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. तुम्ही त्याच्या आईला चांगलं ओळखत असाल ना? म्हणजे काय? त्याच्या घरी रोज जाणारा मी. तुमचं काय मत आहे मग? असं आहे सांगलीकर, वरून पुष्कळ वेळा सगळं चांगलं दिसतं, पण आतल्या गोष्टी आपल्याला कुठं ठाऊक असतात. खरं आहे मात्र हे. या कादंबरीतलं त्याच्या आईचं चित्र थोडं वेगळं आहे. पण ही त्यांच्याच आयुष्यावरील कादंबरी असं कशावरून म्हणतात तुम्ही? नंतरचे पुष्कळसे तपशील जुळतात, त्यावरून मी हा तर्क केलेला आहे. आय सी. कुठं आहे ते हस्तलिखित? काळेंनी बॅगेतून 2 वह्या बाहेर काढल्या व सांगलीकरांच्या हातात दिल्या. वाचा, वाटल्यास तुम्ही प्रसिद्धही करा. काळे गेल्यावर सांगलीकरने अधाशीपणाने त्या वह्या वाचून काढल्या. कादंबरी फार चांगली नव्हती, पण रघुनाथांची कादंबरी म्हणून तिला निश्चितच महत्त्व होते. ती प्रसिद्ध करणे त्याच्या हातात नव्हते, पण तिच्या संबंधी काही लिहिणे सहज शक्य होते. अशा प्रकारच्या संशोधनात त्याला रस होता.
पण त्या कादंबरीला आत्मचरित्रात्मक ठरविण्यापूर्वी एकदा रघुनाथच्या आईला भेटणे आवश्यक होते. म्हणून तो बेळगावहून मुंबईला आला. पण शारदाबाईंना पाहून त्याला प्रश्न पडला, त्या कादंबरीतील काल्पनिक की वास्तव इतक्या जिव्हाळ्याने आपल्या मुलांच्या कवितेवर बोलणारी, वडिलांच्या मागे त्यांना जिद्दीने वाढवणारी ही बाई, तिने मुलाच्या आयुष्यात एकटेपणा, उदासी आणली, यावर विश्वास शक्य आहे? कादंबरीचा विषय काढणेही अवघड आहे. आपल्याला असलेले प्रश्न विचारले तर ही बाई निश्चितच दुखावली जाईल. तेव्हा शहानिशा करून घेण्याचा मोह टाळावा, पण कादंबरी मात्र दाखवावीच. त्याला वाटले, आपल्या मुलाचे न वाचलेले लिखाण मिळाले याचा त्यांना आनंद होईल. काळेंना आलेली शंका शारदाबाईंना कदाचित येणारही नाही व काल्पनिक वाटावे असा तऱ्हेनेच ते लिहिलेले आहे. खूप विचार करून अखेर सांगलीकरने ते हस्तलिखित शारदाबाईंसमोर ठेवले. रघुनाथचं अक्षर दिसत आहे. हो, ही रघुनाथांचीच कादंबरी आहे. कादंबरी तुम्हाला कशी मिळाली? काळेंकडे होती. अण्णाकडे? मग मला कधी तो बोलला नाही. सांगलीकर या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नव्हता. तो गप्प राहिला. बाईंनी त्यातील एक वही हातात घेतली. चिरपरिचित अक्षर, ही कितीतरी पत्रे, कितीतरी कविता त्यांच्या जवळ होत्या. पातळ निळ्या पेनातील सुबक अक्षरातील कविता. प्रत्येक कवितेखाली तारीख नि संग्रह प्रसिद्ध करतानाही त्याने मूळ कागद कोणाला दिले नव्हते. शारदाबाईंजवळ होते. शारदाबाईंनी ते जीवापाड जपले होते. इतकी वर्षे उलटली तरी त्या कागदाचा रंग बदलला नव्हता. प्रत्येक कागदाभोवती एक एक आठवण होती, एक एक प्रसंग होता. त्या कागदात फार बिकट पण फार सुंदर अशा आयुष्याचे तुकडे होते. कधीतरी ते तुकडे अचानकपणे सांधत ते जुने आयुष्य जुळून येई. पुन्हा एकदा स्थिर, सुरक्षित वाटू लागे. पण हे कागद कोणते? जाडे भरडे पांढरे कागद आता पिवळे पडले आहेत, जीर्ण झाले आहेत. हे कागद कोणाकडे होते? त्यांच्या संबंधी इतके दिवस आपल्याला काहीच कसे ठाऊक नव्हते? रघुनाथ काहीच बोलला नव्हता, पण त्याचा मित्रही बोलला नव्हता. आपल्यापासून मुद्दाम लपून ठेवली होती असे काय आहे त्या कादंबरीत? रघुनाथचे एका मुलीवर प्रेम असल्याची कुणकुण आपल्याला होती. रघुनाथ पुष्कळ गोष्टी आपल्याजवळ बोलायचा, पण याबद्दल कधी काही बोलणे झाले नव्हते. त्याला अवघड वाटणे स्वाभाविक होते. जे बोलता आले नाही ते या कादंबरीत लिहिले आहे का? म्हणूनच त्याने ती आपल्याला दाखवली नसेल. या विचाराने शारदाबाईंना वाटलेली खंत पुष्कळ कमी झाली. हस्तलिखित पाहिले तेव्हा मात्र धक्का बसला होता. नाना शंका कुशंका आल्या होत्या, पण त्यांनीच त्यांच्या परीने असे निरसन केले. त्यामुळे त्यांना बरे वाटले. हलक्या मनस्थितीत त्यांनी त्या कागदावरून हात फिरवला. त्यांना वाटले, आपण रघुनाथला जवळ घेत आहोत. पुष्कळ वेळा तो उदास झाला की जवळ येऊन बसायचा. आठवणींचा लोट येत होता, तोल जात होता. डोळे पाण्याने भरून येत होते. डबडबलेल्या डोळ्यांनीच त्यांनी वहीच्या पहिल्या पानावरून नजर फिरवली. शब्द पुसटपणे दिसू लागले. विश्वनाथ आपले हरवलेले बालपण शोधत होता. खूप आठवणी होत्या, काही सुखाच्या, काही दुःखांच्या. चांगली शाळा, चांगले शिक्षक, चांगले मित्र. घराबाहेर पडले की प्रसन्न वाटायचे. पण घर? शारदाबाई थांबल्या. पुढील ओळ वाचण्याची त्यांना भीती वाटली, पण त्यांनी सगळा धीर गोळा केला. त्या पुढे वाचू लागल्या. 2 कोंदट खोल्या, जुने सामान सुमान, एका भिंतीवर दत्ताचा फोटो, 1-2 जुनी कॅलेंडरे, कोनाड्यात शाळेची दप्तरे. शाळेच्या पुस्तकांखेरीज दुसरे एकही पुस्तक घरात नाही. काही वाचावेसे वाटले तर मित्रांकडून आणावे लागायचे. वाचनालयात नाव घालण्या इतकेही पैसे जवळ नव्हते. शारदाबाईंच्या डोळ्यांसमोर साताऱ्याचे घर आले. शब्दाशब्दात त्या घराची प्रतिबिंबे दिसू लागली. हे सगळे आहे त्या घराविषयी. विश्वनाथ नाही, रघुनाथ ते सांगत आहे. आई अशिक्षित, तिला विश्वनाथच्या व त्याच्या लहान भावाच्या गरजा कळण्याजोग्या नव्हत्या. विलक्षण कोंडमारा होत होता, पण तो सांगायचा कोणाला? हे सगळे वेळीच मिळाले असते तर? माणसाला पुढे पुष्कळ मिळते, पण त्यावेळी उशीर झालेला असतो. संवादच नाही. फार एकटे वाटायचे. मन रमविण्याचा प्रयत्न करायचो. विश्वनाथ चित्रे काढू लागला. इतरांनी ती पाहिली, कौतुक केले, पण ज्या वेदनेतून ती निर्माण झाली. शारदाबाई सलगपणे वाचत नव्हत्या.
वाक्यामध्येच कळत होती, निष्ठत होती, पण प्रत्येक वाक्य आघात करणारे होते. रघुनाथ असा कुढत होता. दारिद्र्याविषयी त्याने जे लिहिले होते ते बरोबरच आहे. दारिद्र्य टाळता येण्याजोगे नव्हतेच, पण त्याची मानसिक कुचंबना होत होती. त्याने मोकळेपणाने वाढावे म्हणून मी किती आटापिटा केला. त्याला जेवढे देता येईल तेवढे प्रेम त्याला दिले. त्यापायी शरदकडेही दुर्लक्ष केलं. रघुनाथवरच आपली अधिक माया. तो कवी झाला याचे आपल्याला कोण कौतुक. तोच या एकट्या आयुष्याचा आधार. आणि आता काय लिहिले त्याने हे? शारदाबाईंची नजर रघुनाथच्या फोटोकडे गेली. त्यांना त्या फोटोला उद्देशून विचारावेसे वाटले. हे तू काय लिहिलं आहेस? हे खरं आहे की खोटं? सांग मला. पण एकाएकी भान आले. सांगलीकर समोर बसला आहे. तो असेपर्यंत तरी स्वतःला सावरले पाहिजे. त्यांनी ती वही मिटली. त्या सांगलीकरला त्यांची कविता थोडी बदलल्यासारखी वाटते. ती यानंतर याच कारणामुळे. हो, फार सोसलं त्यानं. तरुणपणी तर सोसलंच, पण त्याचं लहानपणही फारसं सुखात गेलं असेल असं वाटत नाही. त्यांचे डोळे पुन्हा भरून आले. सांगलीकरच्या ध्यानात त्यांची ही अवस्था आली होती. काही ओळी वाचूनही त्या इतक्या व्यथित झाल्या होत्या. मग दुसऱ्या आईवरचे प्रकरण वाचून त्यांची अवस्था काय झाली असती? त्या तेथपर्यंत पोचल्या नाहीत, हेच बरे झाले. मगाशी आपल्याला प्रश्न पडला होता, ही समोर बसलेली व्यक्ती खरी की कादंबरीतील व्यक्तिरेखा खरी? हा प्रश्न व्यर्थ आहे. शारदाबाईच खऱ्या, त्यांचा जिव्हाळा खरा, अभिमान खरा. हे सगळे नाकारून ती कादंबरीच अधिक विश्वसनीय मानण्याचा आपल्याला अधिकार नाही. एका कलावंताच्या धडपडीची कहाणी आहे. तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. पुष्कळचा भाग काल्पनिक असणार, कदाचित कादंबरीचा उत्तरार्ध. पण तो तुम्ही अजून वाचलाच नाही, नाही का? शारदाबाईंना बरे वाटावे म्हणून सांगलीकर बोलत राहिला होता. या कादंबरीचा रघुनाथच्या जीवनाशी काही संबंध असल्याचे आपल्याला जाणवले नाही, असे तो भासवत होता. त्याचवेळी त्याच्या मनात एक प्रश्न घोळत होता. ही कादंबरी प्रसिद्ध झाली तर काय होईल? लोकांची प्रतिक्रिया कशी असेल? शारदाबाईंना ओळखणाऱ्या व्यक्तींपैकी एक जण तरी पुढे येऊन ठासून सांगेल का? आपली प्रतिमा उज्ज्वल व्हावी म्हणून आपल्या संघर्ष काळाबद्दल लेखक पुष्कळ वेळा काल्पनिक लिहितात, हे कोणाला तर जाणवेल का? रघुनाथने तेच केलं. आपल्या बालपणाभोवती एक धुसर वलय निर्माण केले. शंकाच नाही. पण हे किती जणांना कळेल? सांगलीकरला विश्वास वाटेना आणि म्हणून त्यांनी झटकन निर्णय घेतला. तो शारदाबाईंना म्हणाला, तुम्ही रघुनाथचं सगळं लिखाण इतकं जपून ठेवलं आहे. ही कादंबरीही तुमच्याकडेच राहू दे. मी निघतो आता. काय खरे काय खोटे कोण जाणे, काहीच कळेनासे झाले आहे. रघुनाथने आपल्यावर अन्याय केला की आपण त्याच्यावर? त्याला हवे होते ते आपण जगत होतो, तोही खोटा. रघुनाथच्या कविता या आपल्याच आयुष्याच्या पारंब्या आहेत. जमिनीकडे धावणाऱ्या, पुन्हा कधीतरी जमिनीत रुजणाऱ्या आणि आपल्याला अधिक स्थैर्य देणाऱ्या. पण आज त्या काही ओळी वाचून एकाएकी वटल्यासारखे वाटू लागले आहे. आता हे सगळे आपल्या जवळ ठेवून काय करायचे? त्या सांगलीकरला म्हणाल्या, थांबा. त्यांनी आतून ते निळे पातळ कागद आणले. सांगलीकरच्या हातात ते हस्तलिखित देत त्या सांगणार होत्या, हेही तुमच्या जवळच ठेवा. पण तेवढ्यात वाऱ्याचा एक मोठा झोत आला. ते कागद इकडे तिकडे उडू लागले. ते उचलण्याचे त्राण शारदाबाईंमध्ये राहिले नव्हते.